आयुष्यभर एका जागेवर बसायचंय का त्यांना? मायनर एक महिना झाला म्हणून तो असं सुजलाय. मायनर आहे. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? मी धमादेन शिंदे, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आपल्या दिवसाची सकाळ झाली आहे, चला मग आपल्या दिवसाची सुरुवात करूया. पप्पा झोपलेत, स्वीटी पण झोपली आहे माझी. मेणबत्ती लावायची राहिली आहे, मेणबत्ती लावूया, अगरबत्ती लावूया. मम्मी, पोहे झाले का? बनव लवकर. म्हणतो, ए म्हणतो, इथं का बसलीत बाबू? म्हणतो ना, रोज सकाळी इथंच येऊन बसते. हा ना. रात्री ना 2-3 वाजता ना घरची लाईट गेली होती भाई. काय सांगू, मला एवढं फ्रस्ट्रेट होत होतं ना. आधीच एवढं थकलोय, त्यात एवढं गरम होतंय. 2-3 वाजता थोडी भाऊ. मग मला वाटतं ते किती वाजता 12 का 12:30 लाईट गेली, 2 का किती आली आणि वापस अजून डबल गेली लाईट. हा ना. आता पहाटे आली. पुढं झोप झाली पूर्ण. मच्छर बिच्छर ते बघ मच्छर चावली ते लावली. तेच ना यार, रात्री मी तर झोपेत होतो. मम्मी बोलते 12 वाजता लाईट गेली रे. 12, 12:30 पर्यंत लाईट गेली होती. एवढं इरिटेट होत होतं ना यार. कसं कसं, आधीच एवढं गरम होतंय, त्यात लाईट पण गेली. एकदा लाईट नाही, दोनदा लाईट गेली. मम्मी मला टिफिनला कालचा भात देतेय, पुलाव. कालचं काय? कालचा मग कालचाच आहे ना, रात्रीचा. मग खायचा ना. उशीर झाल्यावर काय झालं खायचा. रात्रीचा जरी भात असला तरी फ्राय करून दिलं तर हो. मग बस काय एवढं. हा बस. सकाळचा नाश्ता आलाय, पोहे. मम्मी चाय, चाय द्या, चाय. चाय शिवाय सुरुवात नाही दिवसाची. काय? दवाखान्यात जातोस का कामाला? हो. चहा प्यावं लागतं का आधी? बघ काय नाही, सगळे पितात चाय. म्हातारा झाला. अरे चाय मध्ये शुगर असतं. शुगर आपल्या बॉडीला पाहिजे. साखर खायची ना. साखरच खायची. सकाळ सकाळ चहा प्यावा लागतो का? मम्मी मला टिफिनला कालचा भात देतेय, पुलाव. कालचं काय? कालचा मग कालचाच आहे ना, रात्रीचा. मग खायचा ना. उशीर झाल्यावर काय झालं खायचा. रात्रीचा जरी भात असला तरी फ्राय करून दिलं तर हो. मग सकाळचा नाश्ता आलाय, पोहे. मम्मी चाय, चाय द्या, चाय. चाय शिवाय सुरुवात नाही दिवसाची. चहा प्यायची नसते. काय? दवाखान्यात जातोस का कामाला? हो. चहा प्यावं लागतं का आधी? बघ काय नाही, सगळे पितात चाय. म्हातारा झाला. हे बघा, नाश्त्यामध्ये काय निघाला. केस आहे, केस. केस वरती कोथिंबीर आहे. हे घे म्हणतो. माझा नाश्ता वगैरे झाला. आता मी निघालोय बस स्टॉप कडे. बस पकडतो, अजून जातो. बाय द वे, इथून सनलाइट मस्त येते फेस वरती. चला. अरे हा बघा, दादा आलाय कामावरनं. लिफ्ट बंद आहे, काय माहिती. हा लाईट आहे. दादा पण आत्ताच आलाय कामावरनं. चला, मी जातो आता कॉलेजला. मी आता कॉलेजवरनं घरी आलोय. आता मी चाललोय मम्मीला पिक करायला. मम्मी पण कामावरनं सुटली आहे, तर आता मम्मीला आणायलाच चाललोय. गाडी कुठे? अरे यार, गाडीला कुणी असं ठेवलं? गाडी बघा किती घाण झाली आहे. अजून गाडीचा कपडा तर गायबच होतो यार. कुठे आता कपडा? कपडा कुठे? तर आताच मी घरी आलोय मम्मीला घेऊन. मम्मी बसली आहे इथं. पप्पा बाहेर चाललेत, पायाला लागलंय तरी बाहेर फिरतायत. डॉक्टरने सांगितलंय कुठं जायचं नाही, पण हे त्यांचंच डोकं वापरतायत. हा मम्मी. त्यांना ते पाय तोडायचा आहे म्हणून ती तशी करायला लागली. ती एका जागेवर त्यांना बसायचं आपल्याला त्रास देण्यासाठी. एका आयुष्यभर एका जागेवर बसायचंय का त्यांना? म्हणूनच लागले तसे करायला. त्यांना आपण सांगतो ना त्यांचा पाय चांगला हो म्हणून एका जागेवर बसायचं. महिनाभर पण तुम्ही बघ नाही काढू शकत. बसतं का महिनाभर? आपण सांगतो आपण. अगर दुनियाभरचे प्लास्टर लावलेले लोक चलत होते. हा समोर मग तुम्ही पण चला म्हणतो. माझं थोडं माहिती आहे.
तुमचं मायनर अहो आधी तुटली की त्या काय पायाची नाही, एवढंसा तुकडा काय ते- मायनर एक महिना झाला म्हणून तो असं सुजलाय. मायनर आहे. सुजन तरी बसायला लागली का सांगा बरं कधी दारू प्याल्यावर आता ड्रिंक करायला चाललेत हा. हा ते त्यांचा प्लॅन झालाय. बदनामीच करा तुला पाहिजे. चला येतोय का येतंय चालायला मग प्लास्टर कशाला केलंय चला येतंय तर गोळ्या खाल्ल्यात का? हा, जी बाहेरून आणली. लिहून दिलेली ती पण नाही आणली आहे ना हो? त्याला बोललोच तुला आण. तुम्ही तिथून आता आण. आणा आता. तुम्ही आता कामातनं खाली या, आता तुम्ही जाणार आता जे घ्यायला येतात ना मित्र, त्यांना सांगा घेऊन द्या. ते त्यांच्याकडे त्यांना जातात ना पेशंट भेटायला जातो का रे कधी काय बोलायचं. हा पेशंटला भेटायला दवाखान्यात जातात किंवा घरी येतात ते पेशंटच उठून चाललाय त्या ह्याला भेटायला मित्राकडे अरे काय नाही, फक्त दारू प्यायचा यांचा प्लॅन आहे. प्लॅन आहे त्यांचा म्हणून हे बहाणे चालले मग? एक दिवस घरी बसायचं, अजून एक हप्ता बाहेर फिरायचं. ते फिरू बिरू काय करू त्यांना आपण सांगितलंय आपण ऐकत नाही तर काय करायचं पप्पा तर गेले त्यांच्या मित्रासोबत बाहेर. तर तुम्ही कमेंटमध्ये पप्पांना सांगा की तुम्ही घरी रेस्ट करा. कमेंटमध्ये सांगा त्यांना प्लीज. ते तुमचं तरी ऐकतील, आमचं तर ऐकत नाही. ठीक आहे, तर चला मग मित्रांनो, वेळ आली आहे ब्लॉग एंड करायची. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जे पण नवीन आहे चॅनलवर तर भाई प्लीज आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या मराठी मुलाला सपोर्ट करा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.